लोकसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत। अशातच आता संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊतांनी जो दावा केला होता 23 जागांचा त्याच्यावर नाना पटोलेंनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी 23 जागा लढणार हे सांगितलंय का असा सवाल त्यांनी केला आहे। तर बाकी कोणी काय बोलतं याला काही उपयोग नाही असंही नाना पटोले म्हणाले। त्यामुळे नाना पटोलेंच्या म्हणण्याचा अर्थ नेमका काय, संजय राऊतांनी जो दावा केलेला होता त्याला काही अर्थ नाही का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो है। हम 23 सीटें लड़ेंगे। हम 23 सीटें इसलिए लड़ेंगे कि हम हमेशा इतने सालों से महाराष्ट्र में हमारा 23 का आंकड़ा है और हम 23 सीटें जरूर लड़ेंगे। कितने सीटें महाराष्ट्र में शिवसेना आपकी जो अलायंस पार्टी कितनी सीटें, क्योंकि दावा करें मैं मेरे बारे में कह सकता हूँ, मैं मेरे पार्टी के बारे में कहूँगा हम 23 सीटें लड़ेंगे। आम्ही 23 जागा लढणार। उद्धव साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी एकही शब्द बोलले नाही की आम्ही 23 लढणार आहोत की 25 लढणार आहोत की 10 लढणार आहोत। उद्धव ठाकरे साहेब बोललेत का? बोलले असतील तर सांगा। मी कधी बोललो का आम्ही 25 लढणार आहोत? या आमचे खारगे साहेब बोललेत की राहुलजी बोलले? खाली कोण काय बोललं त्याच्यावर काय तुम्ही जाता? आखरी आम्ही शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब असतील, आम्ही सगळे लोक बसूनच हा निर्णय करू। त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही हद्दाई नाही आहे आणि त्या पद्धतीचं कुठलंही चित्र आज नाही महाराष्ट्र। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।